सिटी न्यूजच्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 21 जून 2026 रविवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। दररोज उचललेले छोटे पाऊलच यशाचा मोठा प्रवास घडवतात। आजचा सुविचार आपण बघितलात। आता बघूया आजच्या ठळक बातम्या। ठळक बातम्या बघितल्यात। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर टाकूया या शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। अमरावती शहरातून गेल्या 24 तासात घडलेल्या 2 गंभीर घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। काल नागपुरी गेट परिसरात झालेल्या फायरिंगच्या घटनेनंतर आज मालवीय चौक परिसरात आसिफ कालिया यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे। सतत वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांसमोरही मोठे आव्हान उभे ठाकले आहे। पाहूया हा विशेष रिपोर्ट। अमरावती शहर पुन्हा एकदा गुन्हेगारी घटनांमुळे चर्चेत आले आहे। 20 जून रोजी नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या फायरिंगच्या घटनेची चर्चा सुरू असतानाच आज 21 जून रोजी सिटी कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत मालवीय चौक परिसरात आणखी एक गंभीर घटना घडली। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जुना वाद कारणीभूत ठरल्याने आसिफ कालिया यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आलाय। हा हल्ला सुपर कॅफे आणि रशीद ऑटो डीलसमोर झाल्याचे सांगितले जात आहे। या हल्ल्यात आसिफ कालिया यांच्या पाठीवर आणि हातावर दुखापत झाली असून त्यांना तातडीने रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। सोनू शहा नामक व्यक्तीने हल्ला केल्याचे बोलले जात आहे। सोनू शहा सोबत एक आणखी व्यक्ती होता। दोघेही घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झालेत। सिटी कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे। एकीकडे फायरिंग आणि दुसरीकडे हल्ल्याची घटना। अवघ्या 24 तासात घडलेल्या या 2 गंभीर घटनांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत। सतत वाढणाऱ्या अशा घटनांमुळे पोलिसांवरील ताण वाढत असून नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहेत। अमरावतीत सलग घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांनी शहरवासियांची चिंता वाढवली आहे। नागपुरी गेट फायरिंग प्रकरणानंतर आजचा हल्ला हा पोलिसांसाठी आणखीन एक मोठा तपासाचा विषय ठरला आहे। या दोन्ही घटनांमधील आरोपींवर कठोर कारवाई होणार का आणि शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। अमरावती शहरातील बडनेरा परिसरात घडलेल्या युवकाच्या खून प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 6 तासात छडा लावत मोठे यश मिळवले आहे। भगतसिंग चौक परिसरात धारदार शस्त्राने युवकाची हत्या करण्यात आली होती। या गंभीर घटनेनंतर अमरावती शहर गुन्हे शाखेने वेगाने तपासाची चक्रे फिरवत 3 आरोपींना ताब्यात घेतले असून आरोपींमध्ये 2 प्रौढ आरोपी आणि एका विधी संघर्ष बालकाचा समावेश आहे। नेमकी काय आहे संपूर्ण घटना आणि पोलिसांनी कशी केली आरोपींची धरपकड, पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भगतसिंग चौक जुनी वस्ती परिसरात एका युवकाचा निर्गुण खून झाल्याची घटना उघडकीस आली। देशी दारू दुकानाजवळ घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक हनुमंत उरल गोंडावार आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत तपासाची प्राथमिक सूत्रे हाती घेतली। घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली। काही वेळातच अमरावती पोलीस आयुक्तातील वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले। प्राथमिक तपासात मृत युवकाची ओळख ओम आशिष कैथवास राहणार माताफैल जुनी वस्ती बडनेरा अशी पटली। ओमवर धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल वर यांनी आपल्या विशेष पथकासह तपासाची सूत्रे हाती घेतली।
सुरुवातीला आरोपीबाबत कोणताही ठोस धागा उपलब्ध नसतानाही गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहितीदाराचे जाळे आणि विविध अंगांनी तपास सुरू ठेवला. सखोल चौकशी दरम्यान मृतक आणि आरोपीमध्ये जुन्या वादातून संघर्ष झाल्याची माहिती समोर आली आहे. या धाग्यावरून पोलिसांनी बोरगाव धापे परिसरात शोध मोहीम राबवली आणि संशयित आरोपींना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान जुन्या वादातून झालेल्या भांडणात आरोपींनी ओम कैतवास यांच्यावर धारदार चाकूने हल्ला करून त्याचा खून केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात रोशन धनराज कैतवास वय 19 वर्ष, संकेत विनोद कैतवास वय 20 वर्ष आणि एका विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन तसेच इतर महत्त्वाचे साहित्य जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त यशवंत सोळके, श्याम दुगे, रमेश धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे आणि कैलास पुणकर यांच्या मार्गदर्शनात पार पडली. पोलीस निरीक्षक अतुल वर, पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे आणि गुन्हे शाखेच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई यशस्वी केली. अवघ्या 6 तासात आरोपींना जेरबंद करून गुन्हे शाखेने आपल्या वेगवान तपासाची आणखी कार्यक्षमतेची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे. बडनेरा येथील खून प्रकरणाचा अवघ्या 6 तासात छडा लावत आरोपींना अटक करण्यात अमरावती गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे. पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून शहरातून या कामगिरीचे स्वागत केले जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखीन काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशातील वैद्यकीय शिक्षणासाठी महत्त्वाची मानली जाणारी नीट परीक्षा आज अमरावती शहरातील 14 परीक्षा केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत सुरू झाली. प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षेपासून ते परीक्षा केंद्रावरील बंदोबस्तापर्यंत प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. मात्र दुसरीकडे बाहेर गावाहून आलेल्या परीक्षार्थींच्या पालकांनी प्रशासनाच्या अपुऱ्या सुविधांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. कडक उन्हात अनेक पालकांना झाडाखाली आणि जवळच्या इमारतींच्या सावलीत आश्रय घ्यावा लागला. पाहूया हा विशेष रिपोर्ट. अमरावती शहरातील 14 परीक्षा केंद्रांवर आज राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा अर्थात नीट 2026 ला सकाळपासून सुरुवात झाली. परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी याकरिता पोलीस विभाग, महसूल प्रशासन आणि शिक्षण विभागाने संयुक्तपणे व्यापक सुरक्षा व्यवस्था उभारली होती. परीक्षा केंद्रांवर प्रवेशापूर्वी विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. तसेच प्रत्येक केंद्रांवर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले होते. प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षेकरिता विशेष उपाययोजना करण्यात आल्या होत्या. दरम्यान मणिभाई गुजराती ज्युनियर कॉलेज परीक्षा केंद्राला डीसीपी श्याम घुगे यांनी भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांनी परीक्षा पूर्णपणे सुरक्षित वातावरणात सुरू असल्याची माहिती दिली. नीट के एग्ज़ाम पूरे देश भर में शुरू है। ऐसे में अमरावती का जायज़ा लेने के लिए हम यहाँ पर पहुँचे हैं। हम फिलहाल है मनी भाई कॉलेज स्कूल पर, जहाँ पे अमरावती के जो डीसीपी है श्याम घुगे सर, हम उनसे बात करेंगे. सर, क्या कहना चाहेंगे, किस तरीके के इंतज़ाम है, पुलिस प्रशासन किस तरीके से मुस्तैद है? अमरावती शहर में नीट के 14 सेंटर है. 14 सेंटर पे CISF का इनर कॉर्डन है, उसके बाद पुलिस का एक कॉर्डन है और जो कंपाउंड वाल मेन गेट है वहाँ पे फिर से 3rd लेयर का पुलिस बंदोबस्त है. पूरी शांति से एग्ज़ाम चल रहा है और पूरी शांति के साथ एग्ज़ाम कंप्लीट होगा. पुलिस प्रशासन किस तरीके से मुस्तैद तैनात की गई है? CISF के जवान किस तरीके से तैनात किए गए हैं, क्या मालूम है? यानी इस एग्ज़ाम में कोई भी गड़बड़ी न हो, इसलिए ये त्रिस्तरीय बंदोबस्त रखा गया है और इसमें कोई इंटरफेयर नहीं होते हुए ये एग्ज़ाम पार होगी. सर, गर्मियों का मौसम है, परीक्षार्थी जो विद्यार्थी है, स्टूडेंट है, वो आए हैं, उनके साथ में उनके जो पेरेंट्स है, अभिभावक है, वो भी आए हैं. उनको बैठने के लिए पानी की व्यवस्था क्या किस तरीके से है? हर एक सेंटर के नज़दीक वाला दूसरा जो स्कूल है वहाँ पे उनके लिए इंतज़ाम किया, उनको वैसी मालूमात दी. लेकिन जो स्टूडेंट है, उनके जो रिलेटिव है, उनको लगता है कि यहाँ से 500 मीटर 300 मीटर जाके बैठना उनको, इसलिए वो यही आजू बाजू में खड़े मिलते हैं.
सर एग्जाम होने के बाद में जो स्टूडेंट बाहर निकलेंगे उनके जाने के लिए किस तरीके से प्रशासन ने रास्तों पे ट्रैफिक ना हो उसकी व्यवस्था क्या है? पूरा ट्रैफिक का बंदोबस्त लगा है। पुलिस स्टेशन के प्रभारी अधिकारी सब ऑफिसर रोड पे रहेंगे और एक निकलने के बाद एक 15-20 मिनट के बाद स्टूडेंट पूरे निकल जाएंगे, ऐसी हमारी कोशिश है। तो पुलिस प्रशासन पूरी तरीके से मुस्तैद है और पूरी तरीके से वो तैनाती पर नज़र आ रहे हैं। ऐसे में देखना ये होगा कि जो नीट के एग्ज़ाम हो रहे हैं उसको लेके अभिभावकों को, स्टूडेंटों को, जो परीक्षार्थी है उनको तकलीफ का सामना करना ना पड़े। ये सारी विषयों को लेकर श्याम घुगे सर जो डीसीपी है अमरावती के, उन्होंने जानकारी दी है। परीक्षा केंद्राबाहेर पालकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। बाहेर गावाहून आलेल्या अनेक पालकांनी प्रशासनाकडनं पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त कोणतीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचा आरोप केला आहे। उन्हाचा पारा चांगलाच वाढल्याने अनेक पालकांना झाडांच्या सावलीत किंवा जवळच्या इमारतीच्या आडोशाला थांबावे लागले। काही पालकांनी बसण्याची व्यवस्था, शौचालय आणि विश्रांतीसाठी निवारा उपलब्ध करून देण्याची मागणी केली। याशिवाय मागील वर्षी झालेल्या वाद आणि पुनर्परीक्षेच्या चर्चांमुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये अजूनही चिंतेचे वातावरण असल्याचे दिसून आलेत। काही पालकांनी आपल्या मुलांवर होणाऱ्या मानसिक तणावाबाबतही चिंता व्यक्त केली। परीक्षा केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था सक्षम असली तरी पालकांकरिता मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा मुद्दा यावेळी पुन्हा ऐरणीवर आला आहे। नीट के एग्ज़ाम अमरावती में शुरू है। ऐसे में हमारे साथ में विद्यार्थी के जो अभिभावक है वो हमारे साथ में बातचीत करने के लिए जुड़े हैं। क्या कहना चाहेंगे, किस तरीके से यहाँ पर इंतजाम नज़र आ रहा है, क्या कहना चाहिए? इंतजाम तो बहुत बढ़िया है, इंतजाम में कोई दिक्कत नहीं है। दिक्कत तो ये है कि दोबारा आने में जाने में परेशानियां बहुत हो रही। इन परेशानियों को कोई बता नहीं सकते कितनी सख्त परेशानियां हैं। बाकी तो जो होना है सिस्टम से वो हो ही रहा है। री एग्ज़ाम लिए जा रहे हैं, ऐसे में जो पालक है, जो पेरेंट्स है, उनके लिए जो व्यवस्था की गई है बैठने की, उनको ठहरने की, उनके लिए पानी की व्यवस्था नज़र आ रही है आपको? पानी की व्यवस्था है, बैठने की कोई व्यवस्था नहीं है। बाकी तो अंदर का इंतजाम कैसा है ये पता नहीं स्टूडेंट का। अब ऐसी चिलचिलाती धूप में आप लोगों को तकलीफ का सामना करना पड़ रहा है? जी बिल्कुल, हम धूप में खड़े हुए हैं, परेशानी है, गर्मी बहुत है, मौसम भी गर्म है, धूप बहुत तेज है। आप किस परेशानी किस तो किस शहर से आए आप? मैं अंजनगांव सुरजी से आया हूँ। मेरे लड़के का एग्जाम है, मेरा लड़का अंदर एग्जाम देने के लिए, मैं अंजनगांव सुरजी से हूँ। तो प्रशासन के कामकाज से आप संतुष्ट है कि नहीं? अब संसद है भी नहीं भी कुछ बता नहीं सकते, मजबूरी है, हाँ बोलना ही पड़ेगा। कुछ तो नहीं है ऐसे, क्या करें? ज्यादा खुश नहीं है, परेशानी है तो फिर खुशी का की। तो प्रशासन की एक तरीके से देखा जाए तो यहाँ पे पोल खुलती हुई नजर आ रही है, क्योंकि अभिभावकों की जो नाराजगी है वो साफ दिखाई दे रही है। हमारे साथ में और भी कुछ लोग हैं, हम उनसे बात करेंगे उनका क्या कहना है इस री एग्ज़ाम को लेकर, वो क्या कहना चाहते हैं, क्या कहना चाहेंगे। वापस से नीट के री एग्ज़ाम लिए जा रहे हैं, ऐसे में क्या लगता है आपको कि तकलीफों का सामना करना पड़ा है, विद्यार्थियों को इससे परेशानी हुई है? खरं म्हणजे त्रास एवढा होतोय, त्रास विद्यार्थ्याला काय झाला असेल, री एक्झाम झाली, एवढी तयारी केल्यानंतर 2-2 वर्ष 3-3 वर्षापर्यंत विद्यार्थ्याने तयारी केली आणि तयारी झाल्यानंतर पेपर लीक झाला आणि ही शोकांतिका आहे। पेपर लीक झाल्यामुळे मुलांना आत्महत्या केल्या बऱ्याचशा मुलांनी। माझी स्वतःची मुलगी आहे आणि तिलाही जो त्रास झाला, ती रडली, 2 दिवसपर्यंत रडली, पण आम्ही थोडं मोटिवेट करून बेटा तयार हो, ते तयार होऊन मागच्या जवळपास 32-35 दिवसापासून तिनं तयारी केली आणि आता ती परीक्षेला तयार आहे। परंतु ॲज अ पॅरेंट्स म्हणून आमचा खरोखर म्हणजे आम्ही ही जी यंत्रणा लीक झाल्यामुळं झाली, जे मनस्ताप झाला, हा खूप त्रासदायक होता आणि ज्यामुळं बऱ्याचशा पॅरेंटचे मुलांनी आत्महत्या केली। यापेक्षा शोकांतिका ज्या मुलांना लहानपणापासून बोट धरून, आज फादर डे पण आहे आणि खरं तर त्या फादरला काय वाटत असेल का ज्याच्या मुलानं आत्महत्या केली, ज्याच्या मुलीनं आत्महत्या केली, हे खूप निराशाजनक आणि खूप दुःखद बाब आहे। खरं तर त्यांच्या या प्रसंगात आम्ही सहभागी आहे, त्यांच्या दुःखामध्ये, पण असं होऊ नये, इतरही पॅरेंट लोकांसोबत असं होऊ नये। झाली, प्रशासनानं ही एक्झाम री केली, मध्यंतरात बऱ्याचशा गोष्टी अजूनही एवढं होऊनही लीक झाल्या, पेपर लीक अजूनही काही मुलांची मानसिकता डिस्टर्ब झाली,
पण ठीक आहे, जे झालंय मुलांचं करिअर आहे शेवटी, आणि आम्ही गरीब पॅरेंट म्हणून आम्ही मुलांच्या मागं आहे. तुम्ही इथं सेंटरवर उपस्थित आहे, प्रशासनाची जी व्यवस्था आहे ती व्यवस्थेबद्दल काय म्हणणं आहे? जे पालक आहे पालकांसाठी बसण्याची, त्यांच्यासाठी पाणीची व्यवस्था कशी काय? खरं म्हणजे अमरावती या ठिकाणी मागच्या एक्झामच्या वेळेस आम्हाला बसायला थोडंसं व्यवस्थित होतं आत, पण आता या परीक्षेच्या वेळेस आम्हाला बाहेर काढलं. बाहेर ऊन आहे, आपण पाहत आहे, आणि या उन्हात बाहेर उभा आहे आम्ही. सगळे पॅरेंट्स आहे बिचारे, गावखेड्यामधून आलेले आहे. कोणाची कशी अवस्था, बऱ्याचशा लोक मध्यरात्री 4-4 वाजता निघून इथं आले आहे. त्यांनी आणलेला डबाही त्यांच्यासोबत आहे, आणि तोही असं म्हणा काय टेम्परेचरमुळे शिळा झाला आहे. पण आता बसायला जर जागा व्यवस्था झाली असती तर बरं झालं असतं, पण आता तशी व्यवस्था नाही आहे. पाण्याची व्यवस्था मात्र करून ठेवली आहे, आणि राहिलं पोलीस प्रशासन सज्ज आहे, त्यांच्याबद्दल काही अडचण नाही, काही विषय नहीं. तो ये थे हमारे साथ एक विद्यार्थी के पालक। आपको बता दें कि आज फादर डे है, पिता दिन होने के नाते एक पिता ने अपना दर्द जो है वो बयान किया है। बातों में ही उनकी जो अंदर की परिस्थिति थी जिसको लेकर वो भावुक होते हुए नज़र आए हैं। इस नीट एग्ज़ाम को लेकर सरकार के उठाए हुए कदम को देखते हुए लोगों के अंदर एक गुस्सा, एक आक्रोश नज़र आ रहा है। ऐसे में लोगों के मन के अंदर जो गुस्सा है वो साफ दिखाई दे रहा है। हमारे साथ और भी एक अभिभावक है, विद्यार्थी के पेरेंट्स है, जो यहाँ पर सेंटर पे खड़े हुए हैं। इस तरीके की चिलचिलाती हुई धूप में वो बाहर यहाँ पर हमको फिरते हुए नज़र आए हैं, तो हम उनसे बात करने की कोशिश कर रहे हैं। वो क्या कहना चाहेंगे इस एग्ज़ाम को लेकर, क्या कहना चाहेंगे? अभी जो ये एग्ज़ाम हो रही है आणि ही जी काही एग्ज़ाम चालू आहे, तर याच्यामध्ये जी पहिली एग्ज़ाम झाली होती 3 मेला, आणि त्याच्यानंतर प्रशासनाने जो काही निर्णय घेतला त्याच्यानंतर तो निर्णय थोडासा उशिरा घेण्यात आला, की ज्यावेळेस विद्यार्थी बाहेरगावी गेलेत किंवा इकडे तिकडे गेलेत, त्यांचे जे 8-10 दिवस वाया गेले, 10 दिवस त्यांनी निर्णय घेण्यासाठी लावला. तर हा जो काही निर्णय आहे, हा निर्णय त्यांनी जर अजून थोडासा लवकर घेतला असता तर विद्यार्थ्यांना अजून थोडासा अभ्यास केला असता. आणि हा जो काही परीक्षेचा जे काही पॅटर्न आहे याच्यामध्ये इतका कडेकोट बंदोबस्त असायला पाहिजे की हे जे काही प्रकार घडतात की ज्याचे डायरेक्टली जो परिणाम आहे तो विद्यार्थ्यांवर होतो. आज जर तुम्ही बघितलं असेल तर विद्यार्थी आत्महत्या करत आहे, म्हणजे एवढा त्यांच्यावर प्रेशर आहे की 2-3 वर्षापासून ते अभ्यास करतात आणि आपण याच्यामध्ये सक्सेस झालो पाहिजे असं त्यांचे असते. म्हणजे एखाद्या कुठंतरी ते गुंतलेले असतात आणि त्याच्यामधून जर त्यांची सुटका झाली असेल तर त्यांना असं वाटते की एकदमच चांगलं झालं, आता आपली आज समजा जर एक्झाम झाली तर विद्यार्थ्यांना वाटत असेल कुठंतरी आपण सुटलेला आहोत. परंतु हे जे काही आपल्या भारतामध्ये घडत आहेत तर हे अतिशय चुकीचं आहे, कारण की याचे जे डायरेक्टली परिणाम आहेत ते विद्यार्थ्यांवर होतात आणि आपण त्यांची जी भावनिकता आहे ती समजू शकत नाही, त्यांची मेंटॅलिटी आहे ती समजू शकत नाही. तर प्रशासनाने याच्यामध्ये अजून काय आपल्याला करायचं आहे, काय बदल करायचे आहे की जेणेकरून त्याचा डायरेक्टली परिणाम हा विद्यार्थ्यांवर होणार नाही. आणि एवढी मोठी आपण जी यंत्रणा या ठिकाणी राबवतो आहे, एवढी मोठी आपण जर परीक्षा घेतो आहे आणि ही जर परीक्षा आपल्याला डबल घ्यायचं जर काम पडत असेल तर आपण त्याच्यावर सुद्धा विचार करावा, कारण की एवढी मोठी परीक्षा घेणे आणि एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणे, त्यांची जे काही मानसिक क्षमता आहे ती खचून जाते, याचा सुद्धा आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर विचार करावा लागेल. या ठिकाणी आपल्याला तज्ज्ञांना बसून याचं काय सोल्युशन निघेल की जेणेकरून आपला हा जो काही नीटचा पेपर आहे, कारण की जे विद्यार्थी अभ्यास करतात आणि त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब असते, आणि हा पेपर फुटणार नाही किंवा याच्यामध्ये कुठल्याही गोष्टी लीक होणार नाही, याच्यावर जर आपण चांगल्या प्रकारचं प्रतिबंध घेतला असेल तर ही चांगली गोष्ट या ठिकाणी होईल आणि प्रशासनाच्या दृष्टिकोनातून आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून होईल, एवढं मी या ठिकाणी प्रशासनाच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगू शकतो.
देश भर में आज नीट री एग्जाम आयोजित किया जा रहा है। इसी कड़ी में अमरावती शहर में भी परीक्षा को लेकर कड़ी तैयारी की गई है। अमरावती में 14 एग्जाम सेंटर पर 4700 विद्यार्थी नीट का एग्जाम देंगे। हम इस वक्त है मनी भाई गुजराती कॉलेज पर। हम आपको बता दें कि परीक्षा केंद्र इसे भी बनाया गया है जहां सुरक्षा के पुख्ता इंतजाम किए गए हैं। परीक्षा केंद्र पर सीसीटीवी कैमरों के जरिए निगरानी रखी जा रही है। वही पुलिस का कड़ा बंदोबस्त भी तैनात किया गया है। परीक्षार्थियों की अगर से हम बात करें तो परीक्षा केंद्र पर सुबह 11 बजे से यहाँ पर विद्यार्थियों का स्टूडेंटों का पहुंचना शुरू हुआ है। एग्जाम 2 बजे से लिया जाएगा। प्रशासन की ओर से परीक्षा को शांतिपूर्ण और सुचारू तरीके से संपन्न कराने के लिए सभी पुख्ता इंतजाम किए गए हैं। जावेद शाह, सिटी न्यूज, अमरावती। एकीकडे नीट परीक्षेसाठी प्रशासनाने अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था उभारली असली तरी दुसरीकडे परीक्षार्थींच्या पालकांच्या सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या महत्त्वाच्या परीक्षेदरम्यान पालकांसाठीही योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। आज 21 जून संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला। अमरावती शहरातही विविध ठिकाणी योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। शहर पोलीस विभाग, विविध सामाजिक संस्था आणि योग संघटनाच्या पुढाकारातून शेकडो नागरिकांनी सामूहिक योगाभ्यास करत निरोगी जीवनाचा संदेश दिला। शीर्षासन, सूर्यनमस्कार, कपालभातीसह विविध योग प्रकारांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले। पाहूया हा विशेष रिपोर्ट। 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अमरावती शहरात विविध ठिकाणी योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस कवायत मैदानावर विशेष सामूहिक योगाभ्यास कार्यक्रम पार पडला। या कार्यक्रमात शहरातील पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि जवानांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत योगाची प्रात्यक्षिके सादर केली। यावेळी शीर्षासन, सूर्यनमस्कार, कपालभाती, प्राणायाम आणि विविध योगासनाचे सादरीकरण करण्यात आले। योगामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते, तसेच मानसिक तणाव कमी होऊन मन शांत आणि सकारात्मक राहते असा संदेश यावेळी देण्यात आला। दरम्यान जिल्हा क्रीडा संकुलातील इंडोर स्टेडियममध्ये विविध योग संस्था आणि सामाजिक संघटनांच्या वतीने योग दिन साजरा करण्यात आला। या कार्यक्रमात शेकडो युवक युवती, नोकरदार वर्ग, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। समाजसेवक लप्पी जाजोदिया, योगेश राठी, क्रीडा अधिकारी तसेच विविध प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते। प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी नागरिकांनी विविध योगासनाचा सराव केला। निरोगी शरीर, सुदृढ मन आणि सकारात्मक जीवनशैलीसाठी योग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगत उपस्थितांनी नियमित योग करण्याचा संकल्पही केला। मैंने आज तक रामदेव बाबा जी का योग सीखा था, लेकिन पहली बार आर्ट ऑफ लिविंग के माध्यम से योग सीखा तो लगा कि जीवन में एक बड़ी क्रांति हुई है, बहुत बड़ी क्रांति। मैं गुरुदेव के आश्रम में जाता हूँ, श्री जी के भी, वहाँ जो भी हमारे ट्रस्टी है अरविंद वर्षाची, हमारे मेहुल भाई, हमारे बग्गा जी, सब मुझे बहुत स्नेह करते हैं। और गुरु जी का तो इतना स्नेह है मुझे कि वो मुझे देखते ही भींच लेते हैं, अपने बाहों में ले लेते हैं, मुझे पूरा आश्रम घुमाते हैं। लेकिन मैंने आज तक कभी कोर्स नहीं किया था ये आपका योग का। नीरज भाई, हम परम भाग्यशाली है, परम सौभाग्यशाली है, यहाँ उपस्थित सब लोग हम बहुत पुण्यशाली है कि आज हमको आर्ट ऑफ लिविंग के माध्यम से, रामदेव बाबा के माध्यम से तो एक बहुत बड़ी क्रांति इस संसार में हुई है। पूरे विश्व में 200 करोड़ लोग फॉलो करते हैं उनको, लेकिन आज श्री रविशंकर जी के माध्यम से जो आध्यात्मिक और जो पूरे विश्व में उनके लाखों करोड़ों चहेतों के साथ उनके जो एक शांति की किरणें फैलाई जा रही है, वो वास्तव में उसका उदाहरण पूरे विश्व में, पूरे मानव जाति के इतिहास में मिलना मुश्किल है। मैं इन दोनों ही महान आत्माओं के चरणों में आप सबकी तरफ से कोटि कोटि वंदन करता हूँ। और बस इतना ही कहना चाहूँगा कि सब काम मिलजुल के होता है। यह जो योग है ये हमारे शरीर का विज्ञान है। अगर हमारा शरीर अच्छा है तो इससे अच्छा कुछ भी नहीं है। आज 12वा जागतिक योग दिन साजरा करत आहोत। 12वा जागतिक दिनाच्या आमच्या अमरावती रोड रनर तर्फे सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा। योगामुळे तुमचं मानसिक शारीरिक संतुलन
साध्य होते आणि आरोग्य सुधारते. म्हणून योगा दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांनी योग करा, निरोगी राहा. पाटील आम्ही अमरावती रोड रनर्स या ग्रुपचे सर्व मेंबर्स आहोत. आम्ही वर्षभर मॅरेथॉनची प्रॅक्टिस करतो, परंतु आज योगा डे असल्यामुळे आम्ही योगासंबंधी जे काही वर्कआउट असेल ते करायचं ठरवलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही जागतिक योगा दिनानिमित्त आम्ही योगाचे जे काय आम्हाला माहिती आहे ते सर्व योगासने आम्ही आज केली आणि यापुढेही महिन्यातून एकदा दोनदा आम्ही योगा करत राहणार. कारण योगा हा शरीराच्या फ्लेक्झिबिलिटीसाठी, लवचिकतेसाठी आणि ओव्हरऑल फिटनेससाठी सर्वात चांगला असा व्यायाम आहे आणि आम्ही तर दररोज करतो, पण इतर लोकांनी देखील, सर्व नागरिकांनी देखील आजच्या योगा दिवसात सहभागी होऊन योगाचे आसनं जे जमेल ते करावे. असं काही जरूर नाही की मला एक्सपर्टचं गायडन्स पाहिजे. जे जमेल तसं प्रत्येकाने करावं असं आम्ही आज आवाहन करतो. आणि अमरावती रोड रनर्स या मॅरेथॉन ग्रुपच्या वतीनं आम्ही जागतिक योगा दिनाचं शुभेच्छा देतो. थँक्यू. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अमरावती शहरात विविध ठिकाणी उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शेकडो नागरिकांनी योगाभ्यासात सहभागी होत आरोग्यपूर्ण जीवनाचा संदेश दिला. योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून निरोगी आणि संतुलित जीवन जगण्याची जीवनशैली असल्याचे या कार्यक्रमातून पुन्हा अधोरेखित झाले. आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अमरावती शहरातील फ्रेंड्स कॉलनी परिसरातील इच्छापूर्ती गणेश मंदिराच्या प्रांगणात उत्साहपूर्ण योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या सौ मिनल श्रीकांत काकड यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमात शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत फ्रेंड्स कॉलनी येथील इच्छापूर्ती गणेश मंदिर परिसरात भव्य योग शिबिर पार पडले. सकाळी 6 वाजता दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सौ मिनल श्रीकांत काकड यांच्या प्रयत्नातून आयोजित या शिबिरात परिसरातील शेकडो महिलांनी सहभाग घेतला. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम तसेच शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी उपयुक्त व्यायाम प्रकारचे प्रात्यक्षिक करण्यात आले. योगामुळे शरीर निरोगी राहण्यासोबतच मानसिक तणाव कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा मिळते, असा संदेश यावेळी उपस्थितांना देण्यात आला. उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या योग शिबिराचे सर्वत्र कौतुक होत आहे. योगा दिन आहे आज 21 जून. अख्ख्या भारतामध्येच कशाला अख्ख्या जगामध्ये आपल्या भारताला जे योगाचं जे स्थान आहे या जगामध्ये त्याच्याबद्दल सगळीकडे चर्चा आहे. तो जागतिक योगा दिन आज आपण साजरा करतोय. माझ्या योग साधना वर्गामध्ये माझ्या सगळ्या साधिका आणि आजूबाजूचे माझे मित्र मैत्रिणी किंवा ह्या अपार्टमेंट मधले किंवा ह्या सोसायटी मधले लोक इथे येऊन योगा साजरा करणार आहेत, योग दिन साजरा करणार आहेत आणि माझ्यासोबत योगा करणार आहेत. आज योगा हा सगळ्या जगामध्ये पसरलेला आहे. या योगामुळेच आपण आपल्या आरोग्याला एक चांगल्या प्रकारे घडवू शकतो किंवा आरोग्य चांगल्या प्रकारे जगू शकतो. जर योगा जर तुम्ही केला तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने योग करावा आणि आपलं आयुष्य हे आनंददायी जगावं. ह्या योगामुळे 1 तास का होईना आपल्या 24 तासामधला 1 तास फक्त योगासाठी द्यावा किंवा स्वतःसाठी द्यावा, जेणेकरून आपलं आयुष्य किंवा आरोग्य चांगलं राहील. हा जागतिक योग दिन आज जगामध्ये साजरा करताना माझ्या योग साधिका काही आसनं आणि काही प्रास्ताविक सादर करणार आहेत. ते तुम्ही सगळ्यांनी पाहावे आणि याचा आनंद घ्यावा. योग हे निरोगी आणि आनंदी जीवनाचे प्रभावी साधन असल्याचा संदेश देत इच्छापूर्ती गणेश मंदिरातील हा योग दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. नागपुरात अंमली पदार्थांच्या वाढत्या तस्करी विरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. 5 पावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताडापेठ परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकत 20 ग्रॅम MD मेफेड्रोन पावडर सह 2 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत दुचाकी वाहन, मोबाईल आणि अंमली पदार्थ असा तब्बल 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात आणखीन एक आरोपीचा शोध सुरू असून पोलीस तपासाची व्याप्ती वाढली आहे. पाहूया हा विशेष सविस्तर रिपोर्ट. नागपूर शहरात अंमली पदार्थाविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत अंमली पदार्थ विरोधी पथकाला मोठे यश मिळाले आहे.
पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाल दरवाजा जवळील तांडापेठ परिसरात ही कारवाई करण्यात आली. दिनांक 21 जून 2026 रोजी पहाटे 4:30 ते सकाळी 6:45 वाजताच्या दरम्यान अंमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत असताना 2 संशयित व्यक्ती आढळून आले. त्यांच्याकडे अंमली पदार्थ असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचासमक्ष झडती घेतली. झडती दरम्यान आरोपींकडून 20 ग्रॅम MD मेफेड्रोन पावडर, 1 दुचाकी वाहन आणि 2 मोबाईल फोन असा एकूण सुमारे 3 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात शेख इक्राम वय 27 वर्ष राहणार खरबी नागपूर आणि प्रवीण उर्फ टेम्प्या गणेश निमवले वय 30 वर्ष राहणार लाडपुरा तांडापेठ यांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत आरोपी शेख इक्राम याने प्रवीण निमवले याच्याकडून MD पावडर विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ही MD पावडर पुढे तिसऱ्या व्यक्तीला विक्रीसाठी देण्यात येणार असल्याचेही निष्पन्न झाले आहे. दरम्यान आरोपी प्रवीण निमवले याने ही MD पावडर आणखीन एका व्यक्तीकडून घेतल्याचे तपासात समोर आले असून त्या फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या प्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात NDPCA कायद्याच्या कलम 8क, 22ब आणि 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. नागपुरात अंमली पदार्थाच्या साखळीचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे. या कारवाईमुळे MD पावडरची मोठी विक्री रोखण्यात पोलिसांना यश आले आहे. फरार आरोपीच्या अटकेनंतर आणखीन महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नगरीत आज भक्तिमय वातावरणात श्री संत गजानन महाराजांची पवित्र पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. टाळ मृदुंगाच्या गजरात, गणगण गणात बोतेच्या जयघोषात आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. तब्बल 750 किलोमीटरचा प्रवास करणारी ही पालखी 33 दिवसांचा प्रवास करून आषाढी एकादशीसाठी पंढरपुरात दाखल होणार आहे. पाहूया आमचे प्रतिनिधी गजानन राऊत यांचा खास रिपोर्ट. विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून श्री संत गजानन महाराजांची पालखी आज पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. संत गजानन महाराजांच्या पायी वारीचे हे 57वे वर्ष असून या वर्षीच्या वारीत सुमारे 700 वारकरी सहभागी झाले आहेत. भगव्या पताका खांद्यावर घेत टाळ मृदुंगाच्या गजरात आणि गणगण गणात बोतेच्या अखंड जयघोषात पालखीचे प्रस्थान झाले. शेगाव ते पंढरपूर हा सुमारे 750 किलोमीटरचा प्रवास पालखी 33 दिवसात पूर्ण करणार आहे. 23 जुलै रोजी पालखी पंढरपूरमध्ये दाखल होणार असून त्यानंतर आषाढी एकादशीच्या मुख्य सोहळ्यात सहभागी होणार आहे. आषाढी एकादशी उत्सवानंतर 28 जुलै पर्यंत पालखीचा मुक्काम पंढरपूरमध्ये राहणार असून त्यानंतर पालखी परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त आज लाखो भाविकांनी शेगावमध्ये हजेरी लावली. संपूर्ण संत नगरी भक्ती रसात न्हाऊन निघाली असून गणगण गणात बोतेच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी या सोहळ्याला मोठी गर्दी केली. श्री संत गजानन महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याने शेगाव नगरी भक्तिमय वातावरणाने भारावून गेली. 33 दिवसांच्या या पवित्र प्रवासानंतर पालखी आषाढी एकादशीसाठी पंढरपुरात पोहोचणार आहे. श्रद्धा, भक्ती आणि वारकरी परंपरेचे दर्शन घडवणारा हा सोहळा भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बारवा गावातील मामा तलावावर माती माफियांनी अक्षरशः धाड टाकत तब्बल 175 ब्रास मातीचे अवैध उत्खनन केल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे आठवडाभर JCB आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने सुरू असलेला हा प्रकार गावकऱ्यांना दिसत होता, मात्र महसूल विभागाला त्याची भनकही लागली नाही असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. सार्वजनिक तलावाची लूट, शासनाचा बुडलेला महसूल आणि
प्रशासनाच्या भूमिकेवर निर्माण झालेले प्रश्न पाहूया हा विशेष रिपोर्ट. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील बारवा गावातील मामा तलाव सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. कारण या तलावातून मोठ्या प्रमाणात अवैध माती उत्खनन झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. बारवा तई मार्गावरील या सार्वजनिक तलावातून जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने तब्बल 175 ब्रास माती उपसा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या अवैध उत्खननामुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार 1-2 दिवस नव्हे तर सलग आठवडाभर सुरू होता. दिवस रात्र सुरू असलेली मातीची वाहतूक, जेसीबीची कामे आणि वाहनांची वर्दळ गावकऱ्यांना स्पष्ट दिसत होती. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या उत्खननाची माहिती महसूल विभागाला कशी मिळाली नाही असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. नागरिकांच्या मते संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केले की जाणून बुजून डोळेझाक केली याची चौकशी होणे आवश्यक आहे. प्रकरणाची माहिती प्रसार माध्यमातून समोर आल्यानंतर लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तलाव परिसराची पाहणी करून प्राथमिक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल महसूल प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी तहसीलदारांकडे पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अवैध उत्खननामुळे केवळ शासनाचा महसूल बुडाला नाही तर सार्वजनिक जलस्रोताचे अस्तित्व आणि पर्यावरणीय समतोलालाही धोका निर्माण झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करून नुकसान भरपाई वसूल करावी तसेच या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी व्हावी अशी मागणी बारवा परिसरातील नागरिकांनी केली आहे. आता सर्वांचे लक्ष तहसील प्रशासन आणि महसूल विभागाच्या पुढील भूमिकेकडे लागले असून या प्रकरणात प्रत्यक्ष कारवाई होते की चौकशीच्या फेऱ्यातच विषय अडकतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. बारवा येथील मामा तलावातील कथित अवैध उत्खनन प्रकरणामुळे महसूल प्रशासन आणि संबंधित यंत्रणांवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. शासनाचा महसूल, पर्यावरण आणि सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण याबाबत प्रशासन किती गंभीर आहे याची ही कसोटी मानली जात आहे. आता दोषींवर नेमकी काय कारवाई होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आज जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय जनता पार्टी महानगरच्या वतीने गुरुग्रंथ भवन यात्री निवास येथे विशेष योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. योगाचे महत्त्व जाणून घेऊन योगामुळे निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला. पाहूया हा विशेष रिपोर्ट. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी महानगरच्या वतीने गुरुग्रंथ भवन यात्री निवास येथे विशेष योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमात आमदार श्री जया चव्हाण, माजी मंत्री DP सावंत, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, भाजप महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधी आणि शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. योग दिनानिमित्त आयोजित या उपक्रमात सर्वांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम आणि श्वसनक्रिया करण्यात आल्या. उपस्थितांनी योगाच्या विविध पद्धतीचा अनुभव घेतला. योगांमुळे शारीरिक तंदुरुस्ती बरोबरच मानसिक स्वास्थ्यही सुधारते. तणावमुक्त जीवनासाठी आणि निरोगी समाज घडवण्यासाठी योगाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. एक पृथ्वी, एक आरोग्य या संकल्पनेला बळ देत योगाचा प्रसार करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून योगाबाबत जनजागृती करण्याचा उद्देश यशस्वी झाल्याचे आयोजकांनी सांगितले. योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून निरोगी आणि संतुलित जीवन जगण्याचा मार्ग आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित अशा उपक्रमांमुळे समाजात आरोग्याबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भिवंडी शहरात कथित फूड पॉयझनिंग प्रकरणानंतर प्रशासनाने मोठी कारवाई करत बुलडोझर ऍक्शन घेतली आहे.
100हून अधिक नागरिक प्रभावित झाल्याचा दावा होत असताना खंडूपाडा परिसरातील प्रसिद्ध शावरमा पिझ्झा सेंटरचे अवैध बांधकाम महापालिकेने जमीनदोस्त केले आहे. या कारवाईमुळे शहरातील अवैध फूड स्टॉल चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. पाहूया हा विशेष अहवाल. भिवंडीतील कथित फूड पॉयझनिंग प्रकरणानंतर भिवंडी निजामपूर महानगरपालिका ऍक्शन मोडमध्ये आली आहे. खंडूपाडा येथील फरीद आर्केड इमारतीत सुरू असलेल्या प्रसिद्ध शावरमा पिझ्झा सेंटरमधील खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर अनेक नागरिकांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात जवळपास 100 जण प्रभावित झाल्याचा दावा करण्यात आलाय. या घटनेनंतर महापालिकेने संबंधित दुकानाविरोधात कठोर पावले उचलली आहेत. प्रभाग समिती क्रमांक 2चे सहाय्यक आयुक्त मकसून शेख यांच्या मार्गदर्शनाखाली दुकानाचे अवैध बांधकाम आणि अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबविण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान दुकानाबाहेर उभी असलेली गाडी, मोठी चिमणी तसेच इतर अनधिकृत संरचना बुलडोझरच्या सहाय्याने हटविण्यात आल्यात. दरम्यान संबंधित खाद्यपदार्थाचे नमुने तपासण्याकरिता प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून अहवालाची प्रतीक्षा आहे. तपास अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. याशिवाय शहरातील रस्त्यांच्या कडेला अवैधरित्या शावरमा, पिझ्झा आणि इतर खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्यावसायिकांवरही विशेष मोहीम राबविण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. फूड पॉयझनिंगच्या या कथित प्रकरणामुळे भिवंडीतील खाद्य सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तपास अहवालानंतर नेमके काय कारण आहे हे स्पष्ट होणार असले तरी प्रशासनाच्या बुलडोझर कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य व्यावसायिकांना मोठा इशारा मिळाला आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आता सिटी न्यूज चॅनल आपण आपल्या केबल टीव्हीवर सुद्धा बघू शकता. अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकतील. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.